सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या अंबाईनगर वसाहतीत दलित वस्ती योजनेतून रस्त्याचं 20 लाख रुपयांचं काम झालंय। मात्र त्या वसाहतीत दलित मागासवर्गीय कुटुंब राहत नसल्याचा आरोप करून काही कार्यकर्त्यांनी समाज कल्याण विभागाकडे तक्रार केली होती। या पार्श्वभूमीवर समाज कल्याण विभागाचे आयुक्त सचिन साळी यांनी सरपंच सुप्रिया पाटील यांच्यासह रेंदाळमधील त्या वसाहतीला भेट देऊन खातरजमा केली। त्यावेळी तिथं अनेक दलित मागासवर्गीय कुटुंब वास्तव्य करत असल्याचं दिसून आलंय। हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ इथल्या अंबाईनगर इथं दलित वस्ती योजनेतून 20 लाख रुपये खर्चून काँक्रीटचे रस्ते करण्यात आले। मात्र काही कार्यकर्त्यांनी त्या वसाहतीत दलित किंवा मागासवर्गीय वास्तव्यच करत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या। त्यामुळे समाज कल्याण आयुक्त सचिन साळी यांनी रेंदाळच्या सरपंच सुप्रिया पाटील यांच्यासह प्रत्यक्ष वसाहतीला भेट देऊन पाहणी केली। त्यावेळी बहुतांश दलित मागासवर्गीय कुटुंब त्या वसाहतीत राहत असल्याचं निदर्शनास आलं। यावेळी उपसरपंच मुकुंद पतंगे, ग्रामविकास अधिकारी एकनाथ सूर्यवंशी यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी आयुक्त साळी यांना माहिती दिली। त्या वसाहतीत दलित मागासवर्गीय कुटुंबांचंच वास्तव्य असल्यानं योग्य ठिकाणी निधी खर्च झाल्याचं स्पष्ट झालंय, तर प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्यांचं पितळ उघडं पडलंय।